पुढची बातमी अमरावती नागपूर मार्गावरती असलेल्या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप खासदार बळवंत वानखेडे यांनी केला। रहाटगाव जवळ असलेल्या या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला। पुलाच्या कठड्यावरील भिंतीला तडे गेले असून उड्डाण पुलावरील मार्गाला तडे जाऊन हा मार्ग खचल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे या ठिकाणी अपघाताची भीती व्यक्त केली जाते। पुलाच्या कामाची चौकशी करून नव्यानं पुन्हा पुलाची आणि इथल्या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी खासदार बळवंत वानखेडे यांनी केली आहे। मी सध्या उभा आहे नागपूर ते मुंबईला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर, जो अमरावतीच्या रहाटगाववरून हा महामार्ग गेलेला आहे आणि गेल्या 4 ते 5 महिन्यापूर्वी या ओव्हरब्रिजचं काम झालेलं आहे। मात्र या ओव्हरब्रिजच्या कामामध्ये आपण पाहू शकतो की निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्यामुळं ठिकठिकाणी या महामार्गाला तडे पडलेले आहे। हे डिवायडर आहे, या डिवायडरला आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने तळा गेलेला आहे। सोबतच हा जो रस्ता आहे या रस्त्याला देखील कुठेतरी तडे गेल्याचं आपल्याला दिसत आहे आणि यामुळं जे रस्त्यावरून जे वाहनं जातात या वाहनांना कुठेतरी व्हायब्रेट झाल्यासारखं वाटत आहे। वानखेडे खासदार जे आहेत ते या रस्त्यावर जात असताना त्यांना देखील हा रस्ता कुठेतरी निकृष्ट दर्जाचा वाटलं। खासदार वानखेडे आपल्यासोबत आहेत। हो, मला सांगा, तुम्ही या रस्त्यावर जाताना तुम्हाला हा रस्ता कुठेतरी काय आढळलं नेमकं आणि कुणाकडे तक्रार केली? आणि मी या रोडनं जात असताना जे वाहनं उडत होते त्याच्याकडे लक्ष केलं, माझं वाहनसुद्धा उडालं। तर मग नंतर लक्षात आलं की हा जो हायवे आहे हा पुलाजवळ दबलेला आहे आणि त्याला डिवायडरला तळेसुद्धा गेलेले आहे। खाली उतरून पाहिल्यानंतर लक्षात आलं की ही फार मोठं चूक आहे इथं। या संदर्भात मी नॅशनल हायवे अथॉरिटी यांचे संबंधित अधिकारी त्यांच्याकडे तक्रारसुद्धा केली आणि हे जे काम निकृष्ट झालं या निकृष्ट कामाची तक्रार मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांकडे सुद्धा करणार आहे। व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।